बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाविरोधात खासगी स्कूल व्हॅन चालकांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढला। आरटीओ कडून करण्यात येणारी दंडात्मक कारवाई, विशेषतः 7 पेक्षा अधिक आसन क्षमतेच्या नियमाच्या नावाखाली होणारी कारवाई आणि त्यामुळे चालकांवर वाढणारा आर्थिक बोजा या मुद्द्यांवरून हा मोर्चा काढण्यात आला। स्कूल व्हॅन चालकांवरील दंडात्मक कारवाई तात्काळ थांबवावी, आसन क्षमतेच्या नियमाबाबत योग्य तोडगा काढावा, तसेच चालकांच्या इतर प्रलंबित मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। दरम्यान शासन आणि आरटीओ प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह स्कूल व्हॅन चालकांनीही दिला आहे। विषय असा आहे की या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा जर कुठला मोठा विभाग असेल तर हा आरटीओ विभाग म्हणून त्याच्यात मानला जातो। आज हे शालेय विद्यार्थी वाहतूक सेनेच्या माध्यमातून या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विद्यार्थी विभाग या शाळेतील मुलांना सुखरूप शाळेत नेणं, शाळेतून पुन्हा घरी सोडणं अशा प्रकारचं काम करतोय। परंतु या नाशिक मधले आरटीओचे सगळे अधिकारी, नाशिक मधले सगळे आरटीओ या ठिकाणी वाहनांना थांबवून त्यांना धमकावून त्यांना फाईन मारण्याचं काम करतायत। असं कुठेतरी त्यांचं काम चालू आहे का की तुम्ही जी वाहनं चालवताय त्याच्यापेक्षा तुम्ही खासगी वाहनं चालवा आणि आम्हाला हप्ते द्या। परंतु आम्ही नियमानुसार काम करणारे लोक आहोत, नियमानुसार वागणारा पक्ष आहे। त्या दृष्टिकोनातून या शालेय विद्यार्थ्यांचे जे शासनाचे नियम आहेत, परिवहन विभागाचे जे नियम आहेत, त्या नियमाच्या बांधील राहून आम्ही ही सगळी वाहनं चालवतोय। परंतु खासगी वाहनांकडनं हप्ते घेऊन आणि अधिकृतपणे चालणाऱ्या वाहनांना त्रास देऊन त्यांना हजारो रुपयाचे दंड आकारण्याचं काम करतो।